मी ह्या प्रोफेशनमध्ये आले, पेशंटला तपासताना त्याचं बॉडी टेम्परेचर बघावं लागतं किंवा त्याचा पल्स रेट बघावा लागतो. अच्छा. त्याच्यानंतर स्किन बघावी लागते. हे सगळं करत असताना स्पर्श होतो. हा स्पर्श जेव्हा त्यांच्या अंगाला टच केल्यावरती एनर्जीज आहेत ते समजायला सुरू झालं. आपण ज्या आत्ता कॅरी करतोय हे आपले कॉन्शियस माइंड आहे. आपल्याला जी काही इच्छा असेल, प्रॉब्लेम असतील किंवा आपल्या बॅक ऑफ द माइंड जे काही चाललेलं आहे ते आपलं सबकॉन्शियस माइंड आहे. कॉन्शियसली तुम्ही मला एखादी गोष्ट सांगताय, हा प्रॉब्लेम आहे, मला काही स्ट्रेस नाही, पण जेव्हा की टच करायला लागते मी, मला ही एनर्जी अंडरस्टँड व्हायला लागली. म्हणजे तोंडाने तो माणूस प्रत्येक वेळेस सांगतोय की नाही नाही मला काहीच प्रॉब्लेम नाही, मला तर टच केल्यावरती त्याचे सगळे प्रॉब्लेम समजतायत. अच्छा, म्हणजे एक एक लोक असतात टफ, की मला कुठल्या गोष्टीचा फरक नाही पडत वगैरे असं दाखवतात. हो, दाखवतात. पण खूप वेळेला सबकॉन्शियसली त्यांना अनेक गोष्टींचं टेन्शन किंवा स्ट्रेस ते कॅरी करत असतात. प्रत्येक वेळेस आपण डॉक्टरांकडे गेलो आणि सगळंच सांगितलं एका दमात असंही होत नाही. तो एक कम्फर्ट यायला लागला की हळूहळू आपण ओपन अप होतो. समोरनं जरी सांगितलं नाही की मला स्ट्रेस आहे आणि मला लक्षात आलं तर ऑटोमॅटिकली माझं जे डाएट आहे ते स्ट्रेस रिलीज कडे सुद्धा चालू होतं.